हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर अशी गुलाबाच्या फुलाची पर्स कशी बनवायची ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, स्टेप बाय स्टेप मी इथे सांगितलेलं आहे। नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी ही गुलाबी रंगाची लोकर घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही रंग घेऊ शकतात। इथे आपण मॅजिक रिंग तयार करून घेऊयात। एक, दोन, तीन चेन तयार करायच्या आणि या चेन मध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। 2, 3, 4 हे 3 चेनचा एक खांब आणि हे 3 खांब करून घेतले आपण। 4, 1 2 3 4 5 एकूण 5 खांब तयार झाले। 6, 7, 8, 9, 10, 11, 12 3 चेनचा एक खांब आणि एकूण आपण 11 खांब, टोटल आपण इथे 12 खांब असे तयार करून घेतले आणि हा लूप असा ओढून घ्यायचा सुरुवातीचा। आणि पहिल्या ज्या 3 चेन आहेत 1 2 3 त्या तिसऱ्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा झाला आपला पहिला राऊंड तयार। त्यानंतर 1 2 3 चेन आणि पुन्हा तिथेच हा जो लूप केला। आता आपल्याला इथे एका खांबावर 2 खांब करायचे आहेत। फक्त हा जो व्हीचा आकार दिसतो या बाजूचा जो लूप आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे। प्रत्येक चेनवर आपल्याला इथे 2-2 खांब असे करून घ्यायचे आहेत। एकच लूप घ्यायचा प्रत्येक वेळेला। एका बाजूचा अशा पद्धतीने मी हे पूर्ण राऊंडवर या 12 खांबांवर हे डबल खांब असे करून घेते। 24 खांब तयार होतील। इथे मी हे पूर्ण राऊंड तयार करून घेतला। एकूण 24 खांब आपण इथे तयार करून घेतलेले आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्याला सुरुवातीला ज्या 3 चेन करतो त्या तिसऱ्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा झाला आपला दुसरा राऊंड तयार। तिसऱ्या राऊंडसाठी 1 2 3 चेन तयार करायच्या आणि पुन्हा तिथेच आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे। एका खांबावर 2 खांब, पुढच्या खांबावर एक खांब, प्रत्येक वेळेला आपल्याला एक लूपमधनंच करायचं आहे। इथे आपल्याला नंतर पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत, हे जे एक लूप सोडले। तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला सुरुवातीला आपण एकत्र 2 खांब केले, नंतर एक खांब, त्यानंतर तिसऱ्या चेनवर एकत्र 2, चौथ्या चेनवर सिंगल एक खांब, म्हणजे 2 खांब 1 खांब 2 खांब अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। दोन खांबानंतर एक खांब अशा पद्धतीने राऊंड पूर्ण करून घेते। इथे हा आपला तिसरा राऊंड पूर्ण झाला। इथे एकूण 36 खांब तयार झाले। एका ठिकाणी 2, एका ठिकाणी 1 2 1 2 1 करत हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर स्लिप स्टिचने जोडून घेतलं। चौथ्या राऊंडसाठी 1 2 3 चेन, म्हणजे आपला एक खांब आणि पुन्हा तिथेच एक खांब करायचा आहे। हे झाले 2 खांब। पुढच्या खांबावर सिंगल एक खांब, त्यानंतर पुन्हा
इथे 2 खांब, म्हणजे सुरुवातीला एकत्र 2 आणि हे सिंगल सिंगल 1 खांब, त्यानंतर एकत्र 2 खांब, पुढच्या चेनवर सिंगल 1 खांब, पुढच्या चेनवर सिंगल 1 खांब, त्यानंतर 2 खांब. म्हणजे इथे आपल्याला एका ठिकाणी 2 खांब आणि 2 ठिकाणी सिंगल खांब असे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. इथे आपला हा चौथा राऊंड पूर्ण झाला. चौथ्या राऊंडला 48 खांब तयार करून घेतले आणि तिसऱ्या सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर 5व्या राऊंडसाठी 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच 1 खांब तयार करून घ्यायचं. आता इथे आपल्याला एका ठिकाणी एकत्र 2 केले, पुढच्या 2 नंबरच्या चेनवर 1, त्यानंतर पुढच्या चेनवर 1 आणि तिसऱ्या चेनवर आणखी 1, म्हणजे एका ठिकाणी 2, सुरुवातीला 2 आणि सिंगल 3 खांब करायचे आहेत. पहिल्या राऊंडला आपण इथे 12 केले, त्यानंतर डबल केले 24 केले, त्यानंतर 2 एका ठिकाणी 2 एका ठिकाणी 1, त्यानंतर एका ठिकाणी 2 आणि सिंगल 2 खांब, तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2. आता इथे आपल्याला 5व्या राऊंडसाठी एकत्र 2 आणि सिंगल 3 खांब केले, त्यानंतर पुढच्या ठिकाणी एकत्र 2. प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक लूपमधनं सुई इथे हे आपले खांब तयार करायचे आहेत. 2 झाले, त्यानंतर सिंगल 1 खांब, त्यानंतर पुन्हा सिंगल 1 खांब, सिंगल 1 खांब, 3 ठिकाणी सिंगल सिंगल खांब करायचे आणि चौथ्या ठिकाणी एकत्र 2. अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. खूप सोपी पद्धत आहे. हे सर्कल आपल्याला फक्त मोठं मोठं करत जायचं आहे. तर इथे मी हा 5वा राऊंड पूर्ण करून घेते. इथे आपले हे 5 राऊंड पूर्ण झालेले आहेत. 5व्या राऊंडला आपल्याकडे 60 खांब तयार झालेले आहेत आणि आता आपण 6वा राऊंड करून घेणार आहोत. 6व्या राऊंडसाठी 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच 1 खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या चेनवर प्रत्येक वेळेला आपण एक एक लूपच घेणार आहोत. उजव्या बाजूचा जो लूप आहे तिथून आपण खांब तयार करणार आहोत. 1 2 3 4. सुरुवातीला आपण 3 चेन आणि तिथेच 1 खांब केला. एकत्र 2 आणि त्यानंतर सिंगल असे 4 खांब तयार करून घेतले. त्यानंतर 4 खांबानंतर एकत्र 2 असे खांब तयार करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा 4 खांब, सिंगल असे 4 खांब, 1 2 3 4 आणि 5व्या ठिकाणी एकत्र 2. अशा पद्धतीने हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हे 6वा राऊंड पूर्ण करून घेतला आणि 6व्या राऊंडला आपल्याकडे 72 खांब तयार झालेले आहेत आणि तिसऱ्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि इथे आपण आता हा शेवटचा राऊंड करून घेणार आहोत. 7वा राऊंड 3 चेन तयार केल्या आणि तिथेच 1 खांब तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्या एकाच लूपमध्ये आणखी खांब करायचे आहे. सुरुवातीच्या 3 चेन, 1 खांब, पुढच्या चेनवर 3 नंबरच्या चेनवर 1 खांब, त्यानंतर पुन्हा पुढच्या चेनवर आणखी 1 खांब, 1 खांब. या अगोदर आपण 4 खांबानंतर 2 खांब एकत्र केले होते. इथे आपल्याला 1 2 3 4 आणि 5 खांबानंतर इथे 2 खांब करून घ्यायचे आहेत. 3 चेन केले आपण सुरुवातीला 3 चेन आणि तिथेच आपण
एक खांब केला, त्यानंतर 1 2 3 4 5 खांब तयार केले आणि 6व्या ठिकाणी एकत्र 2, त्यानंतर पुन्हा सिंगल असे 5 खांब तयार करायचे आणि 6व्या ठिकाणी एकत्र 2. तर इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हे 7वा राऊंड पूर्ण करून घेतला आणि 7व्या राऊंडला आपल्याकडे इथे 84 डबल क्रोशे आहेत. इथे 1 2 3 4 5 6 7 राऊंड मी इथे पूर्ण करून घेतले. यापेक्षा जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल पर्सची तर आणखी काही राऊंड तुम्ही वाढवले तरीही चालेल. तर मी इथे हे 7 राऊंड पूर्ण करून घेते. तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करते आणि एक चेन तयार करून ही लोकर कट करून घेते. आता आपण पाकळी बनवून घेणार आहोत. हे 7 राऊंड झाल्यानंतर इथे काय करायचं, एक स्लिप नॉट तयार करून घ्यायची. मी सध्या इथे एकाच कलरचं दाखवत आहे. कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला इथे या लूपमध्ये हा धागा असा जोडून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चेन तयार करायच्या. 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 1 2 खांब, 3 खांब. या ठिकाणी आपण 2 चेन आणि 3 खांब तयार केले. पुढच्या लूपमध्ये आणखी 3 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3. एकूण इथे आपण 6 खांब तयार केले. त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि टर्न करून घ्यायचं. इथे आपल्याला इथे 6 खांब आहेत, तर इथे आपल्याला डबल याचे खांब करून घ्यायचे आहेत. एकाच ठिकाणी आपल्याला एक खांब, हा 3 चेनचा एक खांब, तो खांब आपण यात काउंट नाही करणार. 2 खांब, एकाच ठिकाणी 2 2 असे खांब करून घेणार आहोत. 4 5, तिथेच 6, पुढच्या चेनवर 7, त्या चेनवर 8 म्हणजे तिथेच 9 आणि तिथेच 10, 11, तिथेच 12. पहिल्या राऊंडला 6 आणि दुसऱ्या राऊंडला इथे 12 खांब तयार झालेले आहेत. इथे हे 12 खांब केल्यानंतर खालच्या बाजूने आपण ज्या बाजूने आपण केलेले आहेत खांब तिथेच 1 2 3 खांब सोडून 3 चेन सोडून 3 स्किप करायच्या आणि 4थ्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपण हे स्लिप स्टिच केल्यानंतर इथे जेवढे आपले 12 मुके खांब आहेत, इथे हे स्लिप स्टिच केल्यानंतर इथे आपल्याला 12 मुके खांब आहेत. इथे हे थोडं लक्ष द्यायचं इथे. तर इथे जी चेन आहे तिथे आपल्याला मुका खांब करून घ्यायचा आहे. उलट्या बाजूने करत जायचं आहे, म्हणजे इथे आपल्या पाकळीचा सुंदर असा काठ तयार होईल. अशा पद्धतीने जसे आपण मुके खांब करतो, आपण नेहमी उजव्या बाजूने डावीकडे जातो, तर इथे डाव्या बाजूने करत करत उजव्या बाजूकडे जायचं आहे. अशा पद्धतीने अशी किनार सुंदर तयार होते इथे. प्रत्येक चेनवर करायचं आहे आपल्याला इथे. अशा पद्धतीने इथे आपण मुके खांब करून घेतले उलट्या बाजूने. ते झाल्यानंतर ज्या बाजूने आपली सुई आहे तिथे आपल्याला 1 2 3 चेन स्किप करायच्या आणि 4थ्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपली ही एक पाकळी पूर्ण झालेली आहे आणि जिथे आपण 3 चेन स्किप करून 4थ्या चेनवर इथे स्लिप स्टिच केलेलं आहे तिथेच आपल्याला 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच पुन्हा 1 2 त्याच चेनवर जसं आपण पहिली पाकळी तयार केली होती तशाच पद्धतीने
तीन चेन आणि दोन चेन आणि 3 खांब. त्यानंतर पुढच्या चेनवर आपल्याला इथे पुन्हा 3 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 3 खांब. इथे आपण ह्या 2 चेन आणि 6 खांब तयार करून घेतले. 3 खांब असे आपण एका ठिकाणी करून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि टर्न करून घ्यायचं आणि तिथेच आपल्याला त्याच चेनच्या तिथे आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2. प्रत्येक चेनवर आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत. 4 5 6 एकाच ठिकाणी 2 7 8 9 10 आणि शेवटच्या चेनवर 11 12 खांब आपण इथे तयार करून घेतले. त्यानंतर आपल्याला इथे या बाजूने हा जो दुसरा राऊंड आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. या बाजूने इथे स्लिप स्टिच तयार करून घेतलं. त्यानंतर आपल्याला उलट्या बाजूने इथे आपल्याला मुके खांब तयार करून घ्यायचे आहेत. प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब. इथे आपण हे 12 खांब केल्यानंतर इकडे स्लिप स्टिच न करता या बाजूला इकडे स्लिप स्टिच न करता इथेच आपण मुके खांब तयार करून घेऊयात. उलट्या बाजूने प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. तर मी हे इथपर्यंत मुके खांब तयार करून घेतो. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झालेली आहे. इथे आपण 1 2 चेन करून घेऊयात. किंवा चेन नाही केल्या तरीही चालेल. इथे आपण जो मुका खांब केलेला आहे आपल्याला दुसऱ्या राऊंडला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. कोणत्याही एका ठिकाणी स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 खांब. दोन चेन 3 खांब. त्यानंतर पुढच्या लूपमध्ये 1 2 आणि 3 खांब करायचे. त्यानंतर 1 2 चेन आणि प्रत्येक चेनवर आपल्याला इथे 1 2 2 खांब असे या खांबांवर करून घ्यायचे आहेत. इथे मी हे 12 खांब तयार करून घेतले आणि या बाजूने ज्या बाजूने आपण करत गेलेलो आहोत तिथेच आपल्याला दुसऱ्या राऊंडला 1 2 3 चेन स्किप करायच्या आणि चौथ्या चेनवर आपल्याला इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच केल्यानंतर इथे आपले हे 12 खांब आहेत. स्लिप स्टिच नंतर तर प्रत्येक चेनवर आपल्याला पुन्हा उलट्या बाजूने इथे हे मुके खांब करून घ्यायचे आहेत. सेम पद्धत आहे.
तर अशा पद्धतीने मी हे प्रत्येक चेनवर इथे एक एक मुकाखांब करून घेते. या बाजूला आपण इथे स्लिप स्टिच केल्यानंतर हे मुकेखांब करून घेतले. आता या बाजूला आल्यानंतर 1 2 3 चेन सोडून द्यायचे आणि चौथ्या चेनवर इथे हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 1 2 दुसऱ्या पाकळीसाठी इथे हे खांब तयार करून घ्यायचे आहेत. 2 चेन आणि पुन्हा तिथे 3 खांब 1 2 3 इथे 3 खांब, पुन्हा पुढच्या चेनवर 3 खांब, पुन्हा टर्न करून घ्यायचं, 2 चेन तयार करायचे आणि प्रत्येक चेनवर एक एक खांब करायचा आहे. आणि खांब केल्यानंतर म्हणजे 12 खांब केल्यानंतर पुन्हा इथे 3 चेन स्किप करायच्या आणि चौथ्या चेनवर स्लिप स्टिच करून पुन्हा आपल्याला मुके खांब करायचे आहेत उलट बाजूने. ते झाल्यानंतर पुन्हा तिसरी पाकळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते. आता आपण या बाजूने जेव्हा इथे स्लिप स्टिच करतो, या पाकळीचे आपण 3 लूप इथे सोडले होते खालच्या बाजूने, तर मधला म्हणजे 2 नंबरचा जो लूप आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. दुसऱ्याच राऊंडला या पाकळीनंतर जे आपण स्लिप स्टिच करून घेतलं आणि पुन्हा इथे मुकेखांब करून घ्यायचे आहेत. ही आपली दुसरी पाकळी आहे. जर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत असाल तर लक्षात नाही येणार, जेव्हा बनवायला हातात घ्याल तेव्हा बरोबर लक्षात येईल. तर मी इथे मुकेखांब करून घेते. आता आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. इथे 1 2 3 चेन सोडायच्या आणि चौथ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 2 ही तिसरी पाकळी आपली अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची. आणि चौथ्या जेव्हा आपण या बाजूने जेव्हा 12 खांब करतो त्यावेळेला इथे जो गॅप आहे 3 चेनचा, त्या मधल्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून तिसरी पाकळी पूर्ण करून घेणार आहोत. तर मी इथे 4 पाकळ्या तयार होतील. पहिल्या राऊंडला आपल्या 2 पाकळ्या तयार झाल्या, दुसऱ्या राऊंडला आपल्या इथे 4 पाकळ्या तयार होतील. तर मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे आपली दुसऱ्या राऊंडची चौथी पाकळी तयार आहे. आणि इथे आपण जे 3 दुसऱ्या राऊंडला आपण हे 3 स्किप केले होते, 3 चेन स्किप केल्या होत्या, त्या तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. 1 आणि 2 चेन घ्यायच्या आणि पुढच्या हे 3 नंबरचा जो राऊंड आहे तिथे आपल्याला आणखी एक स्लिप स्टिच करायचा आहे. इथे आपला हा दुसरा राऊंड तयार झालेला आहे. आणि आता तिसऱ्या राऊंडसाठी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. 2 चेन तयार करायच्या, 3 खांब करायचे. आणि इथे मी सांगते, जसं आपण ही पहिल्या राऊंडला 2 पाकळ्या या 4 पाकळ्या तयार केल्या होत्या, अशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या पाकळ्यासुद्धा तयार करायच्या आहेत तिसऱ्या राऊंडसाठी, चौथ्या राऊंडला आणि 5व्या राऊंडला. अशाच पद्धतीने इथपर्यंत जर कळालं नसेल तर मागे सुरुवातीला आपण जशा पाकळ्या तयार केल्या होत्या तशाच पद्धतीने यासुद्धा तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी हे पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. खूप सोपी पद्धत आहे. इथे मी पूर्ण या पाकळ्या तयार करून घेतल्या आणि सुंदर असं हे आपलं फूल तयार झालेलं आहे. फुलाची एक साईड आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला असंच फूल बनवायचं असेल पर्सला तर आणखी एक साईड तुम्ही बनवू शकतात. मी एका बाजूला प्लेन साईड लावून घेणार आहे. आणि पाकळ्या सुरुवातीला जशा आपण केलेल्या होत्या तशाच पद्धतीने बाकीसुद्धा पाकळ्या मी तयार केलेल्या आहेत. लक्षात नाही आलं तर अगोदरचा सुरुवातीपासून व्हिडिओ पहा, म्हणजे लक्षात येईल. इथे मी हा दुसरा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपण जसं फक्त इथे एका लूपमधनं हा भाग जेव्हा बनवतो एक लूपमधून आपण हे अशा पाकळ्या बनवण्यासाठी हे असे एक लूपमधनं सुई काढलेले होते खांब. तर इथे तसं नाही केलं तरी चालेल, आपण नेहमी खांब तयार करतो तशाच पद्धतीने हे खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे 1 2 3 4 5 6 7 राऊंड आपण बनवलेले आहेत. इथे सुद्धा 7 राऊंड बनवले होते आपण. आणि इथे 6व्या राऊंडपर्यंत आपण तयार करून 5व्या राऊंडपर्यंतच 6वा आणि 7वा
म्हणजे हा शेवटचा जो राऊंड आहे तो सोडून द्यायचा आहे. इथे आपले पाकळ्यांचे 1 2 3 4 5 राऊंड आपण इथे हे तयार करून घेतलेले आहेत. इथे थोडंसं आपण पॅटर्न वेगळं करून घेणार आहोत. हे 7 राऊंड झाल्यानंतर धागा मी इथे कट नाही केला, तर तिसऱ्या चेनवर इथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा भाग आपल्याला यावर जोडायचा आहे. तर इथे थोडंसं पॅटर्न वेगळं करायचं आहे, त्यासाठी मी इथे काही चेन तयार करून घेते. हे जर तुम्हाला मी इथे चेन तयार करून थोडीशी आणखी मोठ्या साईजची पर्स बनवणार आहे. जर नसेल बनवायची तर फक्त इथे मुक्या खांबांनी तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. इथे एकमेकांना असे लावायचे, दोन्ही बाजूचे खांब घेऊन जोडून घ्यायचं आहे. पण पॅटर्न जर वेगळं करायचं असेल तर मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. इथे मी या 18 चेन तयार करून घेतलेल्या आहेत आणि कोणत्याही एका लूपमध्ये आपल्याला या बाजूच्या ज्या चेन आहेत उलट्या बाजूने फुल आपण एक साईडला ठेवलेला आहे, दुसऱ्या बाजूने कोणत्याही एका लूपमध्ये आपल्याला हा लूप असा स्लिप स्टिचने काढून घ्यायचा. एक चेन तयार करायची आणि टर्न करून घ्यायचं. आपल्याला आता या चेनवर तयार करायचं आहे. इथे हा एक चेन केलेली आहे. आता इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. 1 दुसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच, 2 आणि तिसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच. 3 चेनवर आपण इथे एक एक स्लिप स्टिच करून घेतलं आणि इथे आता मुके खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथे आपण हे 12 मुकेखांब करून घेतले. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे 12 मुकेखांब केल्यानंतर इथे आपल्याला 3 स्लिप स्टिच करून घ्यायचे आहेत. एक स्लिप स्टिच, पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच, 2 आणि या तिसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच. त्यानंतर आपण आता इथे ह्या 3 चेन नंतर आपण हे 18 चेन तयार केल्या होत्या, तर आता दुसऱ्या खांबावर आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिचने. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि ही जी बाजू आहे, आता इथे आपण एक एक लूप घेऊयात. प्रत्येक वेळेला या बाजू उजव्या बाजूचा नेहमी लूप घ्यायचा, म्हणजे इथे एक सुंदर असं पॅटर्न तयार होईल. एक बऱ्याच वेळेला उलट बाजूने होतं. दोन्ही बाजू अशा सरळ ठेवायच्या आहेत. इथे आपल्याला आता एक एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे 3 वेळेला. 1 पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच 2 वेळेला आणि तिसऱ्या चेनवर एक. एकूण 3 स्लिप स्टिच करायचे. एक एक लूपच घेणार आहोत. आपल्या बाजूचा जो लूप आहे तिथे आपण मुकेखांब करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12. खूप सोपी पद्धत आहे. 3 स्लिप स्टिच, 1, 2, 3 स्लिप स्टिच केल्यानंतर आपल्याला या बाजूने इथे आणखी एक पुढच्या चेनवर या बाजूला इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुन्हा आपल्याला इथे हे जे फक्त सरळ उलट बाजूने तुम्हाला ते पाहायचं आहे. बनवताना लगेच लक्षात येईल. एक स्लिप स्टिच करायचं या बाजूला, एक चेन तयार करायची, 3 स्लिप स्टिच करायचे, 12 मुकेखांब करायचे, 3 पुन्हा या बाजूला स्लिप स्टिच करायचे आणि चौथ्या ठिकाणी म्हणजे इथे या बाजूला ह्या पर्सच्या बाजूला इथे एक स्लिप स्टिच करून एक चेन तयार करून पुन्हा 3 चेन आणि 12 मुकेखांब, पुन्हा या बाजूला 3 स्लिप स्टिच आणि या बाजूचा मुकाखांब, म्हणजे ही जी चेन आहे या बाजूला एक स्लिप स्टिच, म्हणजे आपल्याला इथे हे असं पॅटर्न इथे तयार होईल. तर मी इथे बनवून घेते आणि शेवटी पुन्हा सांगते कसं बनवलं ते. इथे जे आपण 18 चेन 3 स्लिप स्टिच केलं होतं आणि 12 मुकेखांब पुन्हा 3 स्लिप स्टिच करून हे मी एवढा असा हाफ सर्कलपेक्षा जास्त भाग बनवून घेतलेला आहे. हे नको असेल तर मी याआधी सांगितलं होतं, हे जर तुम्हाला फक्त फूल बनवून घ्यायचं असेल तर हा फुलांचा भाग आणि तशाच प्रकारचा हे आपण अगोदर बेस बनवला होता फुलासाठी, बस एवढा जोडला तरीही सुंदर दिसणार आहे. पण त्यापेक्षाही सुंदर जर तुम्हाला हे असं बनवायचं असेल. खूप सोपी पद्धत आहे. आणि सुरुवातीला मी इथे एक एक स्लिप स्टिच सोडून एक एक चेन सोडल्या नव्हत्या. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण इथे 3 स्लिप स्टिच, 12 मुकेखांब आणि 3 स्लिप स्टिच करतो, पुन्हा या बाजूने करत गेलं की या बाजूला आपल्याला एक चेन सोडायची आहे, स्किप करायची आणि पुढच्या चेनवर स्लिप स्टिच करून मग एक चेन करून पुन्हा 3 स्लिप स्टिच, 12 मुकेखांब आणि 3 स्लिप स्टिच असं हे करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी सांगितलं नव्हतं. अशा पद्धतीने सुंदर अशी ही आपली पर्स तयार आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं, कोणत्याही एका बाजूने, आता मला हा भाग आपण ओपन ठेवणार आहोत, तर इथे आपल्याला काय करायचं, प्रत्येक ठिकाणी एक एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. जेवढ्या चेन आहेत, आपला हा शेवटचा राऊंड आहे, आउटलाईन म्हटलं तरी चालेल. इथे प्रत्येक ठिकाणी आपण एक एक स्लिप स्टिच असं करून घेऊयात प्रत्येक चेनवर. आणि मी इथे म्हणले होते, जसं की बॅक लूपमध्ये जर घेतलं तर हे असं सुंदर असं पॅटर्न तयार होतं. तुम्हाला शक्य नसेल तर साधे आपले मुकेखांब केले तरीही छान दिसतील. अशा पद्धतीने इथून हे प्रत्येक इथे स्लिप स्टिच इकडून असे इथपर्यंत पूर्ण पर्सवर आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते. इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक स्लिप स्टिच करून घेतलं आणि राऊंड पूर्ण करून घेतला. आणि पहिली जी आपण पहिली जी स्लिप स्टिच केली होती तिथे एक स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. आणि हा मागच्या बाजूने असं घेऊन हाईड करून टाकायचा हा धागा. आणि हे कट करून घ्यायचं आहे. इथे आपली ही सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे. काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कुठे काही कळत नसेल तर बऱ्याच वेळेस बनवताना लक्षात येत नाही. हे मी इथे माझ्याकडे हे हुक होते बॅगसाठी आणलेले, तर मी इथे काय केलं आहे, यात
हे मणी ओवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर यात बेल्ट बनवून हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी यात कशा म्हणजे बारीक हवा आहे की मोठा, कशा टाईपचा तुम्हाला बेल्ट बनवून हवा आहे तर मी बनवू एक छोटा व्हिडिओ बनवून दाखवू शकते जर तुम्हाला हवा असेल तर. किंवा हे असे हुकमध्ये मणी मी इथे लावून घेते. हे हुकमध्ये मणी ओवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. तर हे लावून घेते मी. हे हातात पकडण्यासाठी बस एवढं मी हे दाखवण्यापुरतं तुम्हाला यात दाखवलेलं आहे. हे हँडलसाठी बस. यापेक्षा जर मोठं हवं असेल तर मला कमेंट करू शकता. जाड पट्टी हवी आहे तुम्हाला बेल्टसाठी की छोटा बेल्ट हवा आहे, त्यानुसार मी कमेंट करून सांगा. मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करते. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुमच्या मैत्रिणी बनवत असतील तर त्यांनाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. खूप सुंदर अशी आपली ही पर्स झालेली आहे गिफ्ट देण्यासाठी. खूप सुंदर दिसते ही पर्स. बनवून नक्की पहा आणि मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.